हॅलो, नमस्कार. तुमचं आपल्या या चॅनलमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आय होप तुम्ही सगळे खूप मजेत आहात. आपले लास्टचे सगळे व्हिडिओज तुम्ही बघून काढलेले आहेत. काही डाऊट असतील, काही प्रश्न असतील मला कमेंटमध्ये विचारा. मी त्याची सगळ्यांची उत्तरे देईल आणि आजचा टॉपिक पण तेवढाच इम्पॉर्टंट आहे. आता आपल्याला एस-आय-पी म्हणजे काय? एस-आय-पी बद्दल आपण खूप सारे डिस्कस केलं. तुम्हाला एस-आय-पी भरपूर प्रमाणात कळली असेल. पण सगळ्या लोकांना डाऊट असलेला म्हणजे लोकांनी कन्सेप्ट तर ऐकली आहे, पण कळत नाहीये की नक्की ही कन्सेप्ट काय? त्याच्यावरतीच आज आपण डिस्कस करणार आहे. ती म्हणजे एस-डब्ल्यू-पी म्हणजे काय? लोकांना प्रश्न पडलेले असतात, हे रिटायरमेंटसाठी आहे का? ही पेन्शनसारखं आहे का? किंवा अजून काय, 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 काय? आजचा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहाल ना, तुम्हाला हे सगळे डाऊट क्लिअर होणार आहेत. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण एस-आय-पी म्हणजे काय हे पण पाहणार आहे, जे ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. एस-डब्ल्यू-पी म्हणजे काय पाहणार आहे. एस-आय-पी कधी करायची? एस-डब्ल्यू-पी कधी करायची? हे सगळं एकदम डिटेलमध्ये पाहणार आहे. सो या व्हिडिओच्या शेवटीपर्यंत तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जाणार आहेत. पण मेन व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर जर का चॅनलवरती नवीन असाल, तर पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. कारण अशाच व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. विदाऊट वेस्टिंग टाईम लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. सगळ्यात पहिला पॉइंट आहे एस-आय-पी म्हणजे काय? एस-आय-पी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. ओके? या शब्दावर मी भर देतेय, पुढे कळेल. आता एस-आय-पीमध्ये तुम्ही काय करता? तर दर महिन्याला एक ठराविक अमाउंट ठरलेली असते. ती एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करत असता. ठरलेल्या तारखेला पण दर महिन्याला. ओके. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही 5,000 इन्व्हेस्ट करताय एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये. आता मग मार्केट खाली जाऊ, मार्केट वर जाऊ, मार्केट साईडवेज असू, कोणत्याही कंडिशनमध्ये तुम्हाला मार्केटमध्ये ते पैसे टाकायचे आहेत. त्याच्याबद्दल तुम्हाला कोणतंच डोक्यात झंझट घ्यायची नाहीये किंवा डोक्यात लोड घ्यायचा नाहीये की मी मग पैसे टाकू का नको का. तुम्हाला दर महिन्याला न चुकता मार्केटच्या कंडिशनला इग्नोर करून पैसे टाकायचे. आता याच्यामुळे काय होतं? तुमचं डिसिप्लिन येतं. मार्केट टायमिंग, मार्केट कंडिशन मॅटर करत नाही आणि लाँग टर्मसाठी एक छान कॉर्पस तयार होतो. आता सेकंड टर्म आहे एस-डब्ल्यू-पी म्हणजेच सिस्टमॅटिक विथड्रॉल प्लॅन. आता विथड्रॉलवरती मी इथं भर दिली आहे. त्याचा पण अर्थ आहे. आपण एस-आय-पी मध्ये इन्व्हेस्ट करत होतो आणि एस-डब्ल्यू-पी मध्ये विथड्रॉ करणार आहे. आता इथे तुम्ही दर महिन्याला एक ठराविक अमाऊंट ॲज अ रेग्युलर इन्कम किंवा रेग्युलर इन्कम सारखीच विथड्रॉ करत असता तुमच्या म्युच्युअल फंडमध्ये. हे टोटली एस-आय-पीच्या उलट आहे. आता फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे 20 लाख आहेत तुमच्या म्युच्युअल फंडमध्ये आणि तुम्ही दर महिन्याला 15,000 त्याच्यातून विथड्रॉ करताय ॲज अ तुमचा रेग्युलर इन्कम, ॲज अ तुम्हाला रेग्युलर सॅलरी सारखं. म्युच्युअल फंड काय करतं? तुमचे काही युनिट्स विकतं आणि तुम्हाला 15,000 दर महिन्याला देतं. म्हणजेच एस-डब्ल्यू-पीने तुम्हाला एक रेग्युलर नियमित इन्कम भेटत असतो. एस-आय-पी आणि एस-डब्ल्यू-पी हे तर तुम्हाला क्लिअर झालं. एस-आय-पी मध्ये आपण इन्व्हेस्ट करणार असतो आणि एस-डब्ल्यू-पी मध्ये आपण विथड्रॉ करणार असतो. आपल्याला पैसे मिळणार असतात आणि एस-आय-पी मध्ये आपण पैसे टाकणार असतो. एस-आय-पी कोणासाठी चांगली आहे? तर एस-आय-पी जे वर्किंग प्रोफेशनल्स आहेत त्यांच्यासाठी, यंग इन्व्हेस्टर ज्यांचा रेग्युलर इन्कम आहे, रेग्युलर त्यांची काहीतरी पैसा येतोय त्यांच्यासाठी आणि ज्यांचा 10, 12 किंवा 15 वर्षासाठी किंवा त्याच्यापेक्षा जास्त वर्षांसाठी काहीतरी फ्युचर गोल सेट आहे त्यांच्यासाठी. एस-आय-पी तुम्ही कधी करू शकता? जेव्हा तुम्हाला तुमचा पैसा वाढवायचा असेल तेव्हा. जेव्हा तुम्हाला फ्युचर गोल अचीव्ह करायचे असतील तेव्हा. जेव्हा तुम्ही मार्केटचं फ्लक्च्युएशन, मार्केटच्या कंडिशन सहन करू शकत असता तेव्हा तुम्ही एस-आय-पी चालू करू शकता. आत्तासाठी आपल्याला एस-आय-पी एक सॅक्रिफाईस वाटू शकतं कारण आपण आपली खिशातले पैसे टाकत असतो. पण फ्युचरसाठी ती एक सिक्युरिटी आपल्याला प्रोव्हाइड करते. आता एस-डब्ल्यू-पी कोणासाठी योग्य आहे? जे रिटायरमेंट व्यक्ती आहेत, ज्यांच्याकडे ऑलरेडी मोठा कॉर्पस आहे त्यांच्यासाठी, ज्यांना रेग्युलर इन्कम हवा आहे त्यांना आणि जे एफ-डीपेक्षा जास्त टॅक्स इफिशियंट ऑप्शन शोधत असतील त्यांच्यासाठी एस-डब्ल्यू-पी इज बेस्ट. एस-डब्ल्यू-पी कधी करायची? जेव्हा तुम्ही रिटायरमेंट घेतलेली असते, जेव्हा तुम्हाला एखाद्या करिअरमध्ये ब्रेक मिळालेलं असतं तेव्हा, जेव्हा तुम्हाला रेग्युलर इन्कम पाहिजे असतं तेव्हा. म्हणजे एस-आय-पी आपण कधी करत असतो? जेव्हा तुम्ही इन्व्हेस्ट करू शकत असता, जेव्हा तुम्ही यंग असता, जेव्हा तुमचा रेग्युलर इन्कम चालू असतो, जेव्हा तुम्ही वर्किंग प्रोफेशनल असतात, तेव्हा तुम्ही एस-आय-पी इझिली चालू करू शकता. पण एस-डब्ल्यू-पीच्या केसमध्ये पूर्ण उलट आहे. जेव्हा तुम्हाला स्वतःला रेग्युलर इन्कम हवा असतो, तिकडे तुम्ही इन्कम जनरेट करत असता, इकडे तुम्हाला रेग्युलर इन्कम हवा असतो. जेव्हा तुमच्याकडे एक मोठं कॉर्पस ऑलरेडीच तयार झालेलं असतं. आता हे एस-आय-पी आणि एस-डब्ल्यू-पी एकमेकांशी कसं इंटरकनेक्ट आहे किंवा तुम्ही ते कसं यूज करू शकता, मी एक एक्झाम्पल देते जेणेकरून तुम्हाला सगळं क्लिअर होऊन जाईल. समजा तुम्ही 15 वर्षासाठी एस-आय-पी केली. दर महिन्याला 10,000 त्या एस-आय-पीत टाकलं. 15 वर्षानंतर तुमच्याकडे किती असणार आहे कॉर्पस? तर ऑलमोस्ट 35 लाख ते 40 लाखाचं कॉर्पस तयार झालं असेल. आता तुम्ही रिटायरमेंट घेताय म्हणजे तुमचा रेग्युलर इन्कम बंद झालाय. आता त्या केसमध्ये तुम्ही एस-डब्ल्यू-पी सेट करता जेणेकरून दर महिन्याला तुम्हाला एक ठराविक अमाऊंट, ठराविक रक्कम तुमच्याकडे ॲज अ रेग्युलर इन्कम भेटेल. फॉर एक्झाम्पल तुम्ही 20,000 त्या एस-डब्ल्यू-पी मधनं दर महिन्याला विथड्रॉ केली. आता तुम्ही ज्या म्युच्युअल फंडमधनं ही एस-डब्ल्यू-पी चालू केले, तो म्युच्युअल फंड 8 ते 10% रिटर्न तुम्हाला देतोय.
म्हणजेच तुम्ही 20,000 जरी त्या 35-40 लाखामधून काढले, विथड्रॉ केले, तरी राहिलेल्या अमाउंटवरती तुम्हाला कंटिन्यू रिटर्न भेटत राहणार. म्हणजेच तुमची ती अमाउंट वाढत राहणार. म्हणजेच तुम्ही इकडे विथड्रॉ पण करताय, तुम्हाला रेग्युलर इन्कम पण मिळतोय आणि राहिलेल्या अमाउंटवरती तुम्हाला इंटरेस्ट रेट पण भेटतोय. म्हणजे तुमची अमाउंट ती वाढत पण राहतीये. आता इथे इन्फ्लेशनचा थोडाफार परिणाम, थोडाफार इफेक्ट पडणार, बट दॅट्स ओके. सो दिस इज आयडियल जर्नी SIP टू SWPची. तुम्हाला क्लिअर झालं असेल. SIP मध्ये आपण पैसा इन्व्हेस्ट करतो आणि SWP मध्ये आपण पैसा विथड्रॉ करतो. पण तो विथड्रॉ करायच्या अगोदर आपल्याला इन्व्हेस्ट करायची गरज असते. आपल्याकडे मोठा पैसा असण्याची गरज असते. सो SIP पण गरजेची आणि SIP जेव्हा तुम्ही रेग्युलर करताल, चांगला एक कॉर्पस जनरेट करताल, तेव्हा तुम्ही इझिली SWP करू शकता. चला, मी तर माझ्या साईडने तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आय होप तुम्हाला क्लिअर झालं असेल. पण आतापर्यंत मी जी काही इन्फॉर्मेशन दिली, जी काही तुम्हाला सांगितलं, सगळं एज्युकेशन पर्पजसाठी होतं. कारण मी कोणतीही फायनान्शियल ॲडवायझर नाहीये. तुम्हाला कोणतीही इन्व्हेस्टमेंट करायची असेल, SIP करायची असेल, SWP करायची असेल, तर ती तुमच्या रिस्कवर, तुमच्या डिसिजननी करा किंवा कोणत्या फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला घेऊन करा. त्याच्याशिवाय करू नका. व्हिडिओ तो खूप इम्पॉर्टंट आणि खूप डिटेलमध्ये बनवलाय. सो युजफुल वाटला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर पटकन लाईक, शेअर, कमेंट करा. तुमचा जो काही डाऊट असेल तो मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आजच्यासाठी इथे संपूयात. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.